धर्मेंद्र देओल यांची प्रकृती ही स्थिर आहे। त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होतीये। ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ही नाजूक होती। त्यांच्यावर उपचार आता सुरू आहे। त्यांची मुलगी यांनी या संदर्भात माहिती दिली। शरद पवार यांनी याआधी ट्विट केलं होतं धर्मेंद्र यांच्या निधनासंदर्भात, मात्र ते ट्विट आता त्यांनी डिलीट केलेलं आहे। श्रद्धांजलीपर ट्विट शरद पवार यांनी केलं होतं, हे ट्विट आता डिलीट करण्यात आले। सुप्रिया सुळे यांनी सुद्धा धर्मेंद्र यांच्या निधनासंदर्भात ट्विट केलेलं होतं, ते ट्विट आता त्यांनी काढून टाकलेलं आहे। बॉलिवूडचे अभिनेते धर्मेंद्र यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। त्यांच्या मुलीने या संदर्भात पोस्ट केलेली आहे। त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। तर सुप्रिया सुळे, शरद पवार यांनी या संदर्भात ट्विट केलं होतं। त्यांच्या निधनासंदर्भात श्रद्धांजलीपर हे ट्विट होतं, मात्र आता हे ट्विट आता डिलीट करण्यात आलेलं आहे, काढून टाकण्यात आलेलं आहे। आपण पाहतोय ईशा देओल यांनी आता त्यांच्या प्रकृती संदर्भात माहिती दिल्यानंतर आता श्रद्धांजलीपर ट्विट केलेले आता काढून टाकण्यात आलेले आहेत। शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी या संदर्भात ट्विट केलं होतं आणि आता हे ट्विट काढून टाकण्यात आले, डिलीट करण्यात आलेले आहेत। बॉलिवूडचे अभिनेते धर्मेंद्र यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत, मात्र त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती आली आणि त्यानंतर निधनाची बातमी। मात्र आता त्यांच्या मुलीने ईशा देओल यांनी या संदर्भात पोस्ट केलेली आहे। त्यांची प्रकृती ही स्थिर आहे। त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे। त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होते असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे। आणि या संदर्भात आता शरद पवार, सुप्रिया सुळे यांनी सुद्धा श्रद्धांजलीपर हे ट्विट केलं होतं समाज माध्यमावर आणि त्यानंतर आता हे डिलीट करण्यात आलेलं आहे, काढून टाकण्यात आलेलं आहे। ईशा देओल यांनी या संदर्भात ट्विट केलं होतं। धर्मेंद्र यांची मुलगी, आपले प्रतिनिधी भूषण शिंदे आपल्यासोबत जोडलेले आहेत। भूषण, आपण पाहतो या ठिकाणी सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांनी सुद्धा श्रद्धांजलीपर ट्विट केलं होतं, मात्र आता हे ट्विट डिलीट करण्यात आलंय। नक्कीच एकंदर अनेक दिवसांपासून उपचार घेत असलेले ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाची बातमी आज सकाळी खरं समोर आली होती, मात्र त्या बातमीचं खंडन कुठेतरी त्यांची कन्या ईशा देओल हिने केलेलं आहे आणि एकंदर त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं तिने सांगितलेलं आहे। त्यामुळे अनेक माध्यमांनी बातमी केल्यानंतर कुठेतरी या संपूर्ण बातमीचं खंडन स्वतः ईशा देओल यांनी केल्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर आहे असं आपल्याला म्हणावं लागत आहे आणि एकंदर त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे असं मानावं देखील लागणार आहे। आणि एकंदर सध्या तरी अनेक ज्येष्ठ नेते, ज्येष्ठ अभिनेते किंवा अनेक जणांनी देखील या संदर्भात ट्विट केलं होतं आणि त्यांना एकंदर श्रद्धांजली देखील वाहिली होती, मात्र संपूर्ण बातमीचं खंडन केल्यानंतर अनेक नेत्यांनी आपलं ट्विट देखील डिलीट केलेलं आहे, अशा प्रकारे सध्या आपल्याला माहिती मिळत आहे। पण आता या सगळ्या गोंधळानंतर मेडिकल बुलेटिन जारी केलं जाणार आहे का, किंवा देओल कुटुंबियांकडून या सगळ्या संदर्भात प्रेसला काही ब्रीफिंग केलं जाईल का? नक्कीच लागवी। सध्या तरी ब्रीच कँडी या रुग्णालयामध्ये त्यांचं कुटुंबीय सध्या यायला सुरुवात झालेली आहे। त्यांचा पुत्र सनी देओल आणि बॉबी देओल हे देखील अगदी थोड्याच वेळ इथे पोहोचतील अशा प्रकारे देखील माहिती मिळत आहे आणि एकंदर त्यांच्याकडनं काही माहिती मिळते का, त्यांच्याकडनं काही घोषणा केली जाते का, हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल। मात्र त्यांची कन्या ईशा देओल हिनं ज्या प्रकारे पोस्ट केलेलं आहे त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे असं सांगितलेलं आहे, त्यामुळे कुठेतरी त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे अशा प्रकारे त्यांची माहिती स्वतः त्यांची कन्या देत आहे। त्यामुळे आपल्याला थोडा वेळ वाट पाहावी लागेल। एकंदर त्यांच्याकडनं भूषण, खरं तर असं देखील कळतंय, हेमा मालिनी यांनी देखील ट्विट केलेलं आहे की खोट्या बातम्या कुठल्याही पसरवू नयेत असं आता त्यांच्याकडून देखील ट्विट करत आवाहन करण्यात येत आहे। भूषण, नक्कीच लागवी। एकंदर त्यांचे कुटुंबीय संपूर्ण ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी असेल किंवा त्यांची कन्या ईशा देओल असेल या दोघांनीही सध्या पोस्ट केलेलं आहे आणि एकंदर या संपूर्ण बातमीचं खंडन केलेलं आहे। सध्या तरी धर्मेंद्र यांची प्रकृती संपूर्ण स्थिर आहे अशा प्रकारे देखील त्यांनी ट्विट केलेलं आहे। त्यामुळे या बातमीचं खंडन केल्यानंतर अनेक जणांनी, अनेक ज्येष्ठ नेत्यांनी देखील आपलं ट्विट जे आहे ते आपलं डिलीट केलेलं पाहायला मिळत आहे। अनेकांनी या संपूर्ण संदर्भात धर्मेंद्र यांना श्रद्धांजली देखील वाहिली होती, मात्र संपूर्ण बातमीचं खंडन केल्यानंतर आता अनेक जणांनी आपलं ट्विट जे आहे ते पुन्हा डिलीट केलेलं आहे अशा प्रकारे आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे। त्यामुळे हा जो गोंधळ झाला, जो काही घोळ झाला, त्याचं कुठेतरी सध्या ते कुठून सुरू झालं हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल। मात्र सध्या तरी धर्मेंद्र यांची जी प्रकृती आहे सध्या स्थिर मानली जात आहे। लागवी, तुम्ही या रुग्णालय परिसरात आहात, ब्रीच कँडी परिसरात आहात, तिथं कोणी या ठिकाणी भेटी करता पोहोचतंय का? या सगळ्या संदर्भात कुटुंबियांपैकी त्या ठिकाणी कोणी दाखल झालंय का? काय या सगळ्याविषयी माहिती मिळतीये? नक्कीच लागवी। एकंदर त्यांचे पुत्र, दोन्ही पुत्र भूषण, माफ करा, काही सेकंद तुम्हाला थांबवते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।